मित्रांनो, आपल्याला अचूक शब्द ओळखा हा प्रश्न कसा विचारलेला असणार आहे बघा. एकूण 6 शब्द दिलेले असणार आहेत 4 पर्यायांसह. म्हणजे आपला MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जसे असतात, म्हणजे कसं असतं, प्रश्न दिलेला असतो, ABCD असे 4 पर्याय असतात आणि त्या 4 पर्यायांपैकी आपल्याला अचूक पर्याय निवडून तिथे लिहायचा असतो. तसंच 6 शब्दांमध्ये प्रत्येक शब्दाला 4 पर्याय दिलेले असणार आहेत आणि त्या 4 पर्यायांपैकी एक शब्द योग्य रीतीने अचूक लिहिलेला असणार आहे, तो आपल्याला निवडायचा आहे. त्या 6 पैकी कोणतेही 4 सोडवायचे आहेत 2 गुणांसाठी. किंवा मग लेखन नियमांनुसार लेखन असं विचारताना अजून कशा प्रकारे विचारू शकता, तर बघा, वाक्य लेखन नियमांनुसार लिहा. म्हणजे 2 वाक्य दिलेले असणार आहेत आणि प्रत्येक वाक्यामध्ये 2 शब्द चुकीचे असणार आहेत. तर 2 शब्द चुकीचे म्हणजे ते शब्द बरोबर करून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. बघा, काही विद्यार्थ्यांचा असं समज होतं की वाक्य 2 चुकीचे शब्द लिहिले, ते चुकीचे शब्दच फक्त त्या चूक करून लिहितात, मग त्यांना तिथे गुण मिळत नाहीत. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे वाक्य लिहायचे, लेखन नियमानुसार लिहा असा प्रश्न दिलेला आहे. वाक्य लेखन नियमानुसार लिहा म्हणजेच ते चुकीचे शब्द बरोबर करून त्याच्या जागेवर वाक्य पूर्ण पुन्हा लिहायचे उत्तरामध्ये, असा प्रश्न विचारतील. म्हणजे अचूक शब्द ओळखा किंवा वाक्य लेखन नियमानुसार लिहा यापैकी एक प्रश्न विचारतील 2 गुणांसाठी. हा झाला प्रश्न दुसरा आ मधील दुसरा घटक. तिसरा घटक आहे बघा विरामचिन्हे. विरामचिन्हे कुठली कुठली आहेत? पूर्णविराम आहे, अर्धविराम आहे, स्वल्पविराम, अजून अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह आहे. तर त्याचा योग्य वापर कसा करायचा आहे ते ह्यामध्ये आहे बघा. त्यातील पहिलं आहे योग्य विरामचिन्हे वापरा. वाक्य दिलेलं असणार आहे त्यामध्ये तुम्हाला योग्य विरामचिन्हे वापरायचे आहेत. प्रश्न असेल तर प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक वाक्य असेल तर उद्गारवाचक चिन्ह वापरायचं आहे तुम्हाला. एखाद्याच्या तोंडचं वाक्य असेल तर दुहेरी अवतरण चिन्ह वापरायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही योग्य विरामचिन्ह वापरायचं आहे. विधानार्थी वाक्य असेल तर शेवटी फक्त पूर्णविराम वापरा. नंतर दुसरा आहे विरामचिन्हे ओळखा. म्हणजे ते चिन्ह दिलेलं असणार आहे, त्याचं नाव काय आहे ते लिहू शकता. म्हणजे स्वल्पविरामाचं जसं चिन्ह आहे ते चिन्ह दिलेलं असणार आहे, त्यावर तुम्ही त्याचं नाव लिहायचं आहे. किंवा स्वल्पविराम असं नाव दिलेलं असणार आहे आणि त्याचं चिन्ह कसं आहे ते लिहायचं आहे, ते लिहा म्हणून प्रश्न येईल. नंतर तिसरं आहे चुकीची विरामचिन्हे बदला. एक वाक्य दिलेलं असणार आहे त्यामध्ये विरामचिन्हे तर असणार आहेत पण ते चुकीचे असणार आहेत बघा, म्हणून ती विरामचिन्हे बदलून तिथे लिहायची आहेत. योग्य प्रकारे ते वाक्य लिहायचं आहे. काही वेळा याच्यामध्ये मुलांची गफलत करण्यासाठी बोर्ड काय करते की वाक्यामध्ये जर 2 विरामचिन्हे दिलेले असतील तर त्याच्यापैकी एक बरोबर असतं आणि एकच चुकीचं असतं. मग जे बरोबर आहे ते बरोबरच राहणार ना. तर ते बरोबर असलेलं त्यांनी दिलेलं ते तसल्या तसं लिहा विद्यार्थी मित्रांनो. म्हणून याच्यासाठी तुमचा अभ्यास असणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग विरामचिन्हे वापरा, ओळखा किंवा विरामचिन्हे बदला या तिन्हीपैकी एक कृती तुम्हाला 1 गुणासाठी इथे विचारली जाणार आहे. नंतर आहे प्रश्न चौथा आ मधील पारिभाषिक शब्द. पारिभाषिक म्हणजे जे दुसऱ्या भाषेतून आलेले जे शब्द आहेत आणि ते आता मराठीमध्ये सहजगत्या वापरल्या जात आहेत, त्यांचं इव्हन आपल्याला असं माहीत पण नाही आहे की मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो ते. भरपूर इंग्रजी शब्द आहे. इंग्रजी आता कशी झालेली व्यावहारिक भाषा झालेली आहे बघा. म्हणून जरी काही पातळीवर मराठीच आहे, महाराष्ट्रामध्ये मराठीच व्यावहारिक भाषा आहे, परंतु जर इंटरनॅशनल लेवलवर आपण गेलो तर तिथे इंग्रजी ही भाषा वापरली जाते. म्हणून मग इंग्रजी शब्द आपल्याला वापरण्याची खूप सवय झाली आणि इतकी सवय झाली आहे की ते आपल्या रुळून गेले, ते मराठी भाषेतच आहेत असे आपल्याला वाटायला लागलेले आहेत. ते आहेत पारिभाषिक शब्द. मग गद्य पद्य या दोन्ही विभागातील घटकांवर आधारित असा हा प्रश्न असणार आहे. अर्धा गुणांसाठी 2 शब्द विचारले जातील. अर्धा गुणासाठी 2 शब्द म्हणजे एका गुणासाठी 4 शब्द तुम्हाला इथे असणार आहेत. पारिभाषिक शब्द 1 गुणासाठी असणार.
हा झाला विभाग 4 भाषाभ्यास. आता जाऊयात विभाग 5 कडे, उपयोजित लेखन. आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बघा रायटिंग स्किल्स म्हणजे उपयोजित लेखन आहे बघा. याच्यामध्ये काय काय येणार? पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन आणि निबंध लेखन येणार आहे बघा. हा उपयोजित लेखन हा जो विभाग आहे तो एकूण 24 गुणांसाठी आहे. म्हणजे सर्व विभागांमध्ये सगळ्यात जास्त गुण कुठल्या विभागाला आहेत? तर विभाग 5 उपयोजित लेखन. तर विभाग 5 अ आहे बघा पत्रलेखन. पत्राचे आहेत 2 प्रकार, औपचारिक आणि अनौपचारिक. औपचारिक म्हणजे फॉर्मल लेटर, इंग्लिशमध्ये आपण लिहितो बघा फॉर्मल लेटर. म्हणजे एखाद्या जॉबसाठी, एखाद्या कामासाठी आपल्याला तिथे ॲप्लाय करायचं असेल तर ते फॉर्मल लेटर झालं, औपचारिक पत्र झालं. एखाद्या आपल्या मॅडमला, आपल्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना, प्राध्यापकांना जर आपल्याला पत्र लिहायचं आहे, जिथे ऑफिशियल, ज्या पत्रांना आपण ऑफिशियल म्हणतो ते झाले औपचारिक पत्र. म्हणजे मागणी असेल, विनंती असेल, तक्रार असेल, हे सगळे औपचारिक पत्र झाले. आणि अनौपचारिक पत्र म्हणजे इनफॉर्मल लेटर आहे, जे फॅमिली लेटर. आपण तिथे काहीही लिहू शकतो असं, आणि सरळ सरळ जिथे सब्जेक्ट म्हणजे विषय काय आहे पत्राचा ते आपल्याला नमूद करण्याची गरज लागत नाही, असे आहे अनौपचारिक पत्र म्हणजे इनफॉर्मल लेटर. त्याला आपण कौटुंबिक पत्र असेही म्हणतो. आता दोन्ही पत्र तुम्हाला दिलेले असतील आणि त्यापैकी तुम्हाला एक पत्र लिहायचं आहे बघा. नंतर पत्रलेखन करा किंवा तुम्हाला सारांश लेखन विचारलं जाईल. सारांश म्हणजे काय? तर एखाद्या उताराचा 1/3 भाग तुम्हाला लिहायचा असतो. म्हणजे थोडक्यात लिहायचं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला साध्या भाषेत सांगायला गेलं तर तुम्ही जर एखादा चित्रपट बघितला, म्हणजे एखादा मूवी बघितला, तर त्यातून तुम्हाला काय समजलं हे जर तुम्ही थिएटरमधून आलात आणि आईला सांगत आहात, आई मी ही मूवी बघितली, हा चित्रपट मी बघितला आणि त्यातून मला काय समजलं, तर तुम्ही सगळं सांगतात का? की हिरो कसा आला, कसं झालं, सगळं सांगत नाही. जे मेन मुख्य मुद्दे आहेत ते आपण सोप्या भाषेत सांगतो. त्याला म्हणतात सारांश लेखन म्हणजे समरी. बरोबर, समरी लिहायची आपल्याला. मग ते कशावर विचारलं जाणार आहे बघा. प्रश्न पहिला ई मध्ये दिलेल्या अपठित उतार्याचे सारांश लेखन करायचे. अपठित उतारा आहे बघा, तो तुम्हाला पाठ्यपुस्तकात आलेला नसणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अजिबात काळजी करू नका की अपठित उतारे हे साधे असतात. म्हणजे ते वाचन करूनही तुम्हाला लगेच समजतात, अशा प्रकारे दिलेले असतात. हे झालं सारांश लेखन. मग तुम्हाला जे सोपं वाटतं पत्रलेखन, सारांश लेखन, कधी कधी दोनही देतात आणि एक लिहा असं म्हणतात. पण कधी कधी बघा आपल्याला ऑप्शन देत नाहीत. पत्रलेखन देतात आणि मग पत्रामध्ये आपल्याला ऑप्शन येतो येस की तुम्ही औपचारिक किंवा अनौपचारिक लिहू शकता. नंतर दुसरं आहे सारांश लेखन, ते तर कळालं. समरी, ओके. मग प्रश्न 5वा आ आहे, एकूण 10 गुणांसाठी आहे बघा. प्रश्न 5वा आ. तर 10 गुणांमध्ये तुम्हाला 3 कृती दिलेल्या असतील. 3 कृती असतील, त्यापैकी 2 कृती सोडवणे आवश्यक आहे. आता बघा 3 कृती कुठल्या कुठल्या आहेत. जाहिरात लेखन आहे, म्हणजे तुम्हाला त्या सिच्युएशन, ती जी परिस्थिती आहे ती दिलेली असणार आहे, त्याच्यावर तुम्हाला जाहिरात लेखन करायचं आहे 5 गुणांसाठी, 50 ते 60 शब्दांमध्ये. दुसरं आहे बातमी लेखन. बातमी म्हणजे काय घडले ते आपल्याला परिस्थितीचं वर्णन तिथे तुम्हाला पेपरमध्ये, कृतीपत्रिकेमध्ये दिलेलं असणार आहे आणि त्याचे तारीख, ठिकाण टाकून तुम्ही बातमी लेखन करायचं आहे 50 ते 60 शब्दांमध्ये. किंवा तिसरं आहे कथालेखन. कथालेखन आहे 5 गुणांसाठी 80, परंतु इथे बघा कथा थोडीशी मोठी लिहायची आहे, 80 ते 100 शब्दांमध्ये लिहायची आहे. आणि कथा लिहिताना तर बघा मित्रांनो, कथालेखनामध्ये 2 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात.
म्हणजे कसं की एक म्हणजे मुद्दे दिलेले असतील आणि त्यावर कथा लिहा. मुद्द्यांवरून कथा लिहिणं सोपं आहे 80 ते 100 शब्दांमध्ये. आणि दुसरा प्रकार आहे की अर्धी गोष्ट दिलेली असणार आहे आणि गोष्टीचा शेवट काय होईल ते आपल्याला लिहायचे. तर बघा, ज्या वेळेस अर्धी गोष्ट दिलेली असते आणि गोष्ट पूर्ण करायची असते आपल्याला, तेव्हा आपण जे उत्तर लिहिणार आहे ते 80 ते 100 शब्दांमध्ये पाहिजे. काही मुलं काय करतात की दिलेला जो उतारा आहे, दिलेली जी अर्धी गोष्ट आहे त्याचे शब्द मोजतात आणि उरलेले शब्द, सपोज त्याच्यामध्ये 30-40 शब्द असतील तर उरलेले शब्द इकडे लिहितात उत्तरामध्ये. तर तसं करायचं नाही आहे. आपल्याला उत्तर 80 ते 100 शब्दांमध्ये हवं आहे. तर बघा, प्रश्न 5 आ मध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन या 3 पैकी 2 कृती सोडवायच्या आहे एकूण 10 गुणांसाठी. 5 गुणांची एक कृती. तर जाऊयात पुढे प्रश्न 5 ई कडे. प्रश्न 5 ई आहे लेखन कौशल्य. ते आहे बघा 100 ते 120 शब्दांचं आहे. 100 ते 120 शब्द आपल्याला त्यात लिहायचे आहेत आणि एकूण 8 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. यामध्ये आहे निबंध लेखन. तर निबंध लेखन आपण लहानपणापासूनच निबंध लिहिता आलेलो आहोत. तर बघा, त्यामध्ये आहे प्रश्न घटक पहिला प्रसंग लेखन, घटक दुसरा आत्मकथन आणि घटक 3 वैचारिक निबंध. तर बघा, प्रसंग लेखन म्हणजे काय असू शकतं की समजा एखाद्या गावावर संकट आलेलं आहे, एखादं महापूर, नैसर्गिक संकट आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, महापूर आहे, सुनामी असेल, समुद्रालगतच्या शहरांमध्ये गावांमध्ये सुनामी येऊ शकतो. तर त्या गावाचं वर्णन, त्या संकटाचं वर्णन करायचं आहे. त्या संकटामध्ये लोकांना काय भोगावं लागलंय तर आणि लोकांनी कसे त्याच्यातून मार्ग काढलाय हे तुम्ही त्यातून लिहायचं आहे बघा. प्रसंग लेखन असा एखादा प्रसंग असू शकतो किंवा तुमचा आवडता क्षण, तुमच्या जीवनातील एखादा आवडता क्षण लिहा, आनंदाचा क्षण लिहा, त्यावर निबंध लिहा, असाही प्रश्न असू शकतो. म्हणजे प्रसंग दिलेला असेल आणि त्यावर आपल्याला लेखन करायचं आहे. दुसरा आहे आत्मकथन. आत्मकथन म्हणजे स्वतःबद्दल सांगणे. जर तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्याचे आत्मकथन लिहा, तर स्वतः तुम्ही शेतकरी आहात असे समजून तिथे आत्मकथन करायचे आहे. आणि तिसरा प्रकार आहे बघा वैचारिक निबंध. वैचारिक निबंध म्हणजे मला पंख फुटले तर, मी आकाशात गेलो तर. म्हणजे आपण आपली कल्पनाशक्ती वाढवून, कल्पनाशक्तीचा वापर करून हा वैचारिक निबंध लिहायचा आहे. तर हा होता आपला पूर्ण विभाग 5 उपयोजित लेखन म्हणजे रायटिंग स्किल्स एकूण 24 गुणांसाठी. असे 5ही विभाग मिळून आपली झाली लेखी परीक्षा 80 गुणांची. आणि आता 100 मधले 80 झाले, उरले 20 गुण ते अंतर्गत मूल्यमापनासाठी असतात. तर बघा, अंतर्गत मूल्यमापन कसं केलं जातं, एकूण 20 गुणांसाठी असणार आहे. त्यातील अ आहे श्रवण कौशल्य. म्हणजे तुम्हाला काही शब्द तुमचे शिक्षक सांगतील आणि काही वाक्य सांगितले जातील, ते तुम्ही नीट ऐकून, त्याचे उच्चार कसे आहेत ते नीट ऐकून शुद्ध तसे लिहायचे आहेत. हे झालं श्रवण कौशल्य. आ आहे भाषण कौशल्य. भाषण कौशल्यामध्ये एक येतं भाषण आणि दुसरं येतं संभाषण. भाषण म्हणजे आपल्याला मुद्दा दिलेला असेल किंवा आपल्याला मनाने निवडायला लावतील. तुम्ही निवडा तुमच्या मनाने तुमचा आवडता एखादा मुद्दा आणि त्या मुद्द्यावर तुम्ही थोडंसं भाषण सर्वांसमोर सादर करायचं आहे, वर्गातल्या मुलांसमोर सादर करायचं आहे. हे झालं भाषण. आणि दुसरं आहे संभाषण. तर संभाषण म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा आपल्या शिक्षकांसोबत आपण जे बोलतो, जी विचारांची देवाणघेवाण होते, ते म्हणजे संभाषण.
तर तुम्हाला एखादा मुद्दा देतील शिक्षक आणि तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत मिळून एक संभाषण तयार करायचं आहे आणि ते सर्व वर्गासमोर तुम्ही सादर करायचं आहे. आणि अंतर्गत मूल्यमापनामधला तिसरा घटक ई आहे स्वाध्याय. स्वाध्यायामध्ये काही व्याकरणासंबंधित, काही भाषाभ्यासासंबंधित, शब्दसंपत्ती संबंधित किंवा तुमच्या धड्यांबद्दल किंवा कवितांबद्दल काही प्रश्न असतील. ते प्रश्न तुम्हाला तिथे सोडवायचे आहेत बघा. हा झाला मराठी कृतीपत्रिकेचा आणि तसेच अंतर्गत मूल्यमापनाचा आराखडा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला यावरून कळालं असेल की कोणत्या घटकावर किती मार्क्स आहेत आणि कसा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, विद्यार्थ्यांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.